जय महाराष्ट्र. तर आपण आज झालेलो आहोत मुंबईला. आज मोर्चा आहे, उत्सवाचा मोर्चा. तर फायनली आपण आता पोहोचलेलो शिवतीर्थावर. जय महाराष्ट्र. तर आपण आज झालेलो आहोत मुंबईला. आज मोर्चा आहे, उत्सवाचा मोर्चा. राजसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी मिळून मोर्चा आज घोषित केला होता. आज ठीक 10 वाजता प्रॉपर मोर्चाचा टाइम टेबल दिला होता आणि आपण निघलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 8. तर थोड्या वेळात मी दाखवतो कसं रंगरूप असेल आपल्या जाण्याचा, कुठे थांबणार आहोत आणि मोर्चामध्ये काय होणार आहे. दुसरं तुला काय वाटतं, तू उत्साही आहेस का मोर्चाला जायला? मोर्चासाठी आपण सर्व महाराष्ट्र सैनिक तर उत्साही असतोच. मोर्चा म्हटलं तर आपले आधारस्तंभ राजसाहेब ठाकरे यांचं स्पीच ऐकण्यासाठी सर्व उत्साहित असतात. आणि आज जो मोर्चा आहे तो उत्साहाचा मोर्चा आहे, विजयाचा मोर्चा. थोडक्यात बोला तर विजयाचा मोर्चा. म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे. त्याबद्दल मोर्चा हा फक्त शिवाजी पार्क साठीच नेमला गेला आहे. म्हणजे पुढचं जे रूपरेषा होती मोर्चाची ती शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक ते कॅन्सल करून फक्त शिवाजी पार्क वरच मोर्चा आहे. म्हणजे शिवाजी पार्क वरतीच जल्लोष साजरा केला जाणार आहे. धन्यवाद. सुशांत, मला तर वाटतं आज मुंबई बंद असेल. तुला काय वाटतंय? आज मुंबई तर बंद नसू शकते, कारण क्राऊड तर खूप जमणार आहे. क्राऊड म्हणजे आज मोर्चा राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी मिळून मोर्चा घोषित केला, त्यासाठी पब्लिक तर खूप ठिकाणावरनं येणार आहे. आज मुंबईत तर जसे दर संडे प्रमाणे मुंबई बंद असते तसा माहोल तर आज नसणार आहे मुंबई. आज बघायला गेलास तर आज मुंबईमध्ये जरा पब्लिक आणि उत्साहजनक असेल काय? 100% असणार. ठीक आहे, तर आपण बघूया तिथे जाऊन. थोड्या वेळात तुम्हाला दाखवतोय पुढं काय होतं. पहिले थोडे नॉर्मल खड्डे होते, आता बिलकुल खड्डे नाही. आता थोडा रस्त्याची डागडुगी केलेली आहे. हा सरकार बोलून तर रस्त्याची डागडुगी तेच करणार. ते चांगले रस्ते बी तर काहीच. हे रस्ते ना ते उगाच काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घेतात, पैसे लुटतात. त्यांचं हेच काम आहेत. बाकी चांगले रस्ते बनवावे हे त्यांचा हेतूच नाही. हे खड्डे भरू सरकार आहे. हे बघा आहेत, तरी पण आहेत खड्डे तर आहेतच रस्त्याला. उत्तर रायगड जिल्हा उपसचिव अल्पेशभाई आणि जिल्हा अध्यक्ष संदेशभाई ठाकूर आहेत का गेलेत? तर त्याही कॉल केला होता. ते पण त्यांच्या सोबतच जायचा होता. बघूया ते आहेत का. त्यांच्या सोबतच जाऊ, वरिष्ठांच्या सोबत. बघूया आहेत का. मला तर वाटते गाडी आहे, पुढची गाडी ती वेणू आहे ना. तर अल्पेशभाई आहेतच. काय बोलतात बघूया. आपण आता पोहोचलेलो इथं विश्रांतीसाठी. फूड स्टँड आहे, चालू झालेलं नाही. तर हा बंद पडलेला आहे आणि मागचा नजारा तुम्ही बघू शकता. तर आपण इथून निघत आहेत मुंबई थेट. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचा आपण आभार मानला पाहिजे का त्यांच्या प्रयत्नात बघायला तर खरं तर यश मिळालेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं तर राजसाहेबांच्या अंगी दैवी शक्ती आहे. ते मागच्या वेळेस बोलले होते की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, त्यावेळी असा एक दिवस येईल की विद्यार्थी पण आत्महत्या करतील. आणि ते प्रामुख्याने आता सत्य झालेलं आहे. खरंच राजसाहेबांना सलाम. ते जे बोलतात ते 100% होतात. आणि त्यांचा एवढा अभ्यास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर म्हणा, भरपूर काय सर्व विषयावर आहे ना. त्यांचा टॅलेंट एवढा आहे ना, एकदम माइंड लाजवाब आहे आणि एवढे हुशार आहेत. आणि पुढचे मुख्यमंत्री हे राजसाहेब ठाकरेच असणार. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. तू काय म्हणशील राजसाहेबांबद्दल? बोलण्यात का आपलं आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे राजसाहेब. आता एकंदरीत बघायला गेलं तर राजसाहेबांना यंग जनरेशन भरपूर जनतेचा जर असा सपोर्ट असला तर प्रामुख्याने राजसाहेब
मुख्यमंत्री बनणार, त्यांच्या अपेक्षाने पण ते बनणार. आणि ते जर मुख्यमंत्री बनले, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र बदलेल. महाराष्ट्र ऍक्च्युअली 100% बदलेल. आणि तो बदल करून घेणार राजसाहेब ठाकरे. त्यांच्यात ती धमक आहे. जसे टोल झाले, ते कुठलाही उपोषण घ्या, त्याही कुठलाही हे घेतला, उपोषण बोला की त्याही कुठला विषय घेतला, त्यावर नक्कीच धडक बसतंय. ज्या माणसाकडे एकही आमदार नाही तरी त्याला सरकार झुकते त्याच्या समोर. जरी देवेंद्र फडणवीस जरी आले तर त्यांना साहेब जर तिथून येत असेल तर साहेबांना बघितल्या देवेंद्र फडणवीस सुद्धा उठतात. ही साहेबांची ना दहशत आहे. आणि ते सरकारमध्ये जर नसले काय असलं तर येऊ नाही, पण येणार एक ना एक दिवस सरकारमध्ये येणार. साहेब भरपूर काय महाराष्ट्राने करून साहेबांनी म्हटलंय की दिल्ली सारखे जर इकडे पोलीस गुंडे घुसवले तर त्यांना चोप भेटेल. आणि आम्हाला पण असं आमच्या हाताला पण हे सुटलेले आहेत खाज, तर आमचे पण हात जरा शिवशिवतात. असे जर दिल्ली सारखे केले तर आपल्याला पण फटके मारायला भेटतील 100%. आणि ते असं करणार नाही. त्यांना माहिती आहे राजसाहेब बोलले म्हणजे करून दाखवतील. काय बोलते, करून दाखवतील का नाही? आणि माणसं सोडतील काय? ते त्यांच्या रक्तातच आहे. ठाकरे किती काय झालं तरी ठाकरे हा ब्रँड आहे आणि राहणार. फायनली आपण आता पोहोचलेलो शिवतीर्थावर. बघू शकता किती क्राऊड आहे आणि भरपूर लोक कुठून आलेले आहेत. खरं सांगायचं झालं तर मराठी माणसा समोर लिहिली आहे दिल्ली, महाराष्ट्र. आणि राजसाहेबांचा पण अजेंडा एक मराठी माझा आणि हिंदूसाठीच असतं. दिल्लीचे हे तख्त राखिलो, महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. क्राऊड बघा, रांगाच रांगा, भरपूर क्राऊड. हाय आवाज त्यांच्यासाठी भरपूर जनता त्यांच्यावर प्रेम करतोय राजसाहेबांवरती. त्यामध्ये मी पण प्रामुख्याने नाश्ता करून आपण पुढे जाऊया. नाश्त्याला काय, वडा, उपमा, सांबार, चटणी नाश्ता आणि पब्लिक. सॉरी गाईस, तर आपण थोडा लेट पोचलेलो. कार्यक्रम उरकलेला आहे. प्रत्येकाने वेगवेगळे प्रकारचे इमोशन्स बनवून आणलेले आहेत. भरपूर काय काय बनवून आलं आहे. आता जस्ट आपण जरा महाराजांचे वेश लहान मुलाने. सेलिब्रेट आज दिन है और आज जाते जाते मैं सभी को यही विनती करूंगा कि म्यूजिक थोड़ा थोड़ा चलते रहेगा. आप डिस्पर्स होते जाइए, अब अपने घर, अब अपने गाड़ियां जाइए, तिरंगा लेके जाइए, हर गाड़ी में तिरंगा लेके जाइए. मुंबई पुलिस को कोऑपरेट कीजिए क्योंकि उन्होंने भी बहुत सारा कोऑपरेशन दिया है. एक नाम जय हिंद, मुंबई पुलिस के जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय महाराष्ट्र. म्युझिक हळूहळू चालू आहे. सगळे डिस्पर्स होतील. पोलिसला कोऑपरेट करा.
सेलिब्रेट करत जा आणि सगळ्यांची काळजी घ्या जसं आज तुम्ही या देशाची काळजी घेतली आहे. धन्यवाद. एक बार अमित सर के लिए जोरदार तालियां. भारत माता की, भारत माता की. वंदे. चलिए अभी धीरे धीरे हमें डिस्पर्स होना है, ध्यान रखना है. कोई भी लड़कियों आजू बाजू हमें उनका ध्यान रखना है कि कोई भी किसी को भी धक्का नहीं लगे, किसी को भी हर्ट नहीं करना है. आराम से हमें यहाँ से थोड़ा एग्जिट लेना है. थैंक यू मुंबई फॉर शोइंग अप. थैंक यू फॉर द स्पिरिट एवरीबॉडी. नमस्कार. तर आता तुम्ही बघितलं असेल काय आपल्याला दिल्ली पोलीससारखं एक महाराष्ट्र पोलिसांनी ट्रीट नाही केलं. इथे सर्व महाराष्ट्र पोलिसांनी सर्वांना मदत करून त्यांनी कोऑपरेट केलेलं आहे. त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांनी धन्यवाद. आणि नमस्कार. आता आपल्याला भेटले सिद्धेश पावले करंजाडे शहर अध्यक्ष. तुम्ही काय बोलू शकता आज या मोर्चास्थळी? खूप मजा आली. तुम्हाला मिस केलं, तुम्ही लेट आलात. तुम्ही टी व्हीवर बघून घ्या आता जे झालं ते. तेच आता आम्ही तर लेट झालो, खरंच माफी मागतोय. पण तुम्हाला मजा वाटली काय? आम्हाला तर मजा आली. तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंज्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनाचं कळलं. परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. बिहार नीटच्या परीक्षा पेपर फुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी आता त्याची फक्त कुठे नावं वाचून दाखवणार आहे. प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगडे गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणू मीरा राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश. तर विजय उत्सव सोहळा संपन्न झालेला आहे आणि आपण निघलो आहोत परतीच्या प्रवासाला. असेच तुम्ही आपले व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि खूप प्रेम द्या. तुम्ही प्रेम दिला तर आणखी नवीन नवीन व्हिडिओ आणि व्लॉग तुमच्यासमोर सादर करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.